धरणे आंदोलन या ठिकाणी कंधार उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं या ठिकाणी करत आहोत. खऱ्या अर्थानं इतिहासामध्ये आजपर्यंत आज तागायत एवढं मोठं नुकसान हे शेतकऱ्याचं कधीच झालं नाही. न भरून निघणार म्हणजे ते नुकसान एवढं आहे की ते बघणं सुद्धा शक्य होत नाही, अशी वाईट परिस्थिती शेतकऱ्याची आहे. ऐकलं तरी वाईट वाटतं, बघलं तरी वाईट वाटतं. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधीही घडलं नाही. मला एवढंच म्हणायचंय की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढं मोठं संकट शेतकऱ्यावर आलं तर त्यावेळेस कुठल्याही गोष्टीची आट न टाकता ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं मला अभिमान वाटतो आदरणीय उद्धव साहेबांचा, ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते, कुठली आट न टाकता त्यांनी शेतकऱ्याचं सरसगट कर्ज माफी नाही, कर्ज मुक्त करण्याचं काम उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी केलं. त्याचा निश्चित आणि त्याच पद्धतीनं आज कुठलंही राजकारण किंवा कुठलीही गोष्ट न करता फक्त शेतकरी जगाचा पोशिंदा यांना केंद्रबिंदू मानून खऱ्या अर्थानं त्यांना जगवणं, ताट मानानं त्यांना उभा करण्याचं काम सरकारचं आहे. सरकारची जबाबदारी आहे. जर हा शेतकरी अडचणीत असेल, शेतकरी परेशान असेल, शेतकरी हताश आहे, शेतकरी आज आत्महत्या करतोय, या सगळ्या गोष्टीचा जर विचार आपण केला तर शासनानं गंभीर होणं गरजेचं आहे. तोंडाला नुसतं काहीतरी पुसून शासन यापासून दूर जाऊ शकत नाही. वेगवेगळ्या अटी तटी लावून वेगवेगळे गोष्टी दाखवून आम्ही हे दिलं न करता शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं भरघोस दोन्ही हातानं या ठिकाणी मदत करण्याची वेळ आहे आणि खऱ्या अर्थानं ती मदत झाली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये खरडून गेलेल्या ज्या जमिनी आहेत, पहिले सगळ्या शेतकऱ्यामध्ये भीती दाखवली की खरडून गेलेल्या शेतकऱ्याला 3 वर्ष त्याच्यात तुम्ही जर उचललं तर तुम्हाला काहीच मिळणार नाही. कशाला माझा शेतकरी राजा त्याच्या नादाला लागत, ते भिवून त्यानं नको बाबा 3 वर्ष काहीच भेटणार, याला काहीच मिळणार नाही. चुकीची अफवा केल्या, चुकीची माहिती दिली. आज माझं ते सांगणं आहे की 2 एकर जरी खरडून गेलं तिथं 10 गुंठे घ्यायलेत ते तलाठी. आज तेच आम्ही सांगितलंय की बा जेवढा माझ्या शेतकऱ्याचं गेलेलं आहे ते खरडलेलं आहे ते सगळं तुम्ही त्या ठिकाणी त्याची नोंद घ्या आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणी कारवाई करून माझ्या शेतकऱ्या पंचनामा योग्य करून जर झाला नसेल तर अजून डबल करा. अजून तुमची काहीतरी मंडल आयोग असते, मंडळ अधिकारी आणि तलाठी याची बैठक तुम्ही लावा आणि जे काही त्रुटी आहेत त्या त्रुटी. आता माझ्या शेतकऱ्यानं फॉर्म भरून दिला, समजा 4 एकरचा फॉर्म भरून दिला की तिथं त्यांना नोंद ती व्यवस्थित घेणं गेले, व्यवस्थित त्यांना बोलणं व्यवस्थित नाही. या सगळ्या गोष्टीच्या तक्रारी ज्या आहेत त्या मी आज एसडीएम साहेबाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. माझी विनंती त्यांना हीच होती की बाबा आज पशुधन, आज शेतकरी पशु वाहून गेले तेव्हा का व्हिडिओ काढत बसायचा की त्याला हुडकत बसायचा. आता जिथं गेले तिथं ज्याचा सापडलं त्याचा पोस्टमॉर्टम झालं त्याला पैसे. अरे माझं गेलं ना शेतकरी, माझ्या शेतकऱ्या राजाचं बैल गेला, ज्याला त्याला लेकराच्या पलीकड जपते गेला ना बैल. मग ते बैल गेल्यानंतर त्याला आधार द्यायचं काम कोणाचं आहे? सरकारचं आहे. त्या गावामध्ये त्याचा बैल गेला नाही गेला त्या शेतकऱ्याचा, खऱ्या अर्थाने तुमच्या गावात तिथं कोण आहेत ना, तुमचा ग्रामसेवक आहे गव्हर्नमेंटचा, त्या ठिकाणी तिथं तुमचे पोलीस पाटील आहे, सगळेजण आहेत. सत्यता जाणून घ्या आणि त्या शेतकऱ्याला मदत करा. आज खऱ्या अर्थानं बळीराजा हा अडचणीत आहे. कुठलीही गट तट राजकारण बिजकारण कुठलीच गोष्ट न करता खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला उथळ हातानं मदत करण्याचं काम या ठिकाणी झालं पाहिजे. प्रशासनाला मी विनंती केली की तुम्ही शेतकऱ्याचे लेकरा तळतळाट शेतकऱ्याचा घेऊ नका. खऱ्या अर्थानं ही वेळ शेतकऱ्यासाठी खंबीर उभा टाकायची. आज माझा शेतकऱ्याची आत्महत्या करतोय, स्वाभिमानानं राहणारा माझा शेतकरी आज ही वेळ आली. काय करणार आहे? सगळं हातात आलेलं गेलं. तरी आपल्या माध्यमातून माझ्या सर्व शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतो, माझ्या सर्व तुमच्या जीवावर आम्ही जगतो त्या माझ्या शेतकरी राजाला विनंती करतो, माझ्या पक्षाच्या वतीनं उद्धव साहेबांच्या वतीनं, की तुम्ही चुकीचं पाऊल कुठलं तुम्ही उठू नका. आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीनं माझ्या शेतकरी राजासोबत आम्ही त्या ठिकाणी आहोत, एवढं या ठिकाणी मी त्यांना सांगतो. आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा शासन दरबारी आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो की थोडं तरी संवेदनशीलपणानं आपण काम केलं पाहिजे. कर्जमाफी आम्ही म्हणत नाही, कर्जमुक्ती केली पाहिजे. कर्जमाफी नाही, कर्जमुक्ती सुद्धा झाली पाहिजे. या भूमिकेतून मी सरकारला विनंती करतो की आपण तात्काळ
हे तोंड पुसायचं जे काम केलंय त्याच्यामध्ये अजून भरीव मदत शेतकऱ्याला देऊन त्याला उभा करण्याचं काम आपल्या माध्यमातून करावं, हेच आज धरणे आंदोलनाच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवाच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। आणि मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या आंबाडा मोर्चा या ठिकाणी या कंधार लोहा विधानसभा मतदारसंघातील असंख्य शेतकरी सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी त्या मोर्चाला जाऊन शेतकऱ्याचा आवाज आणि शेतकऱ्याच्या बाजूने खंबीरपणे सांगायला जाणार आहोत की शेतकरी एकटा नाही, शेतकरी दुबळा नाही, शेतकऱ्याच्या पाठीमागे आम्ही सर्वजण आहोत, आम्ही खंबीरपणे उभा आहोत हे दाखवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जातोय। निश्चित शेतकऱ्याला न्याय जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत रस्त्यावर उतरून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या हक्कासाठी त्यांच्या न्याय मागणीसाठी लढायला आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत या ठिकाणी तयार आहोत एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय क्रांती, जय महाराष्ट्र। ते नुकसान एवढं आहे की ते बघणं सुद्धा शक्य होत नाही, अशी वाईट परिस्थिती शेतकऱ्याची। ऐकलं तरी वाईट वाटतं, बघलं तरी वाईट वाटतं। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधीही घडलं नाही। मला एवढंच म्हणायचंय की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढं मोठं संकट शेतकऱ्यावर आलं तर त्यावेळेस कुठल्याही गोष्टीची आट न टाकता ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं मला अभिमान वाटतो आदरणीय उद्धव साहेबांचा, त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते, कुठली आट न टाकता त्यांनी शेतकऱ्याचं सरसगट कर्जमाफी नाही कर्जमुक्त करण्याचं काम उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी केलं। त्याचा निश्चित आणि त्याच पद्धतीनं आज कुठलंही राजकारण किंवा कुठलीही गोष्ट न शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब आणि आपल्या कंधार लोहा विधानसभेचे आमचे नेते आदरणीय पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांना मानाचा जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी शिवसेना विधानसभा कंधार लोहा तालुक्याच्या वतीनं आपला जे संभाजीनगरला 11 तारखेला मोर्चा होणार आहे त्या अनुषंगाने आज या ठिकाणी तहसीलच्या समोर आपण निदर्शनं करत आहोत। कारण गेल्या 2 महिन्यापासून सततची ढगफुटी आणि पूर परिस्थिती असताना देखील हे सरकार शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करत आहे। आणि सांगायची गोष्ट म्हणजे काल सरकारनं काही तुडबंदी घोषणा केल्या पण त्याचं एकमेव जर कारण असेल आणि ते घोषणा करण्याचं एकमेव कारण जर असेल तर या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची बाजू घेणारा एकमेव पक्ष आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे